हा आहे आमचा प्लॉट। याच्यामध्ये इकडे शेत आहे, शेतामध्ये सोयाबीन पेरलेली आहे आणि सध्या इकडे सोयाबीन हे ते असल्यामुळे बांधकाम करायला जागा नाही आहे आणि सिमेंट रेती टाकण्यासाठी जागासुद्धा नाही आहे। त्यामुळे म्हटलं राहू देऊ, आता दिवाळी झाल्याच्या नंतर बांधकाम करू। ते चक्कर टाकण्यासाठी इकडे आलो होतो, पाहिलं तर इकडे शेतामध्ये ओलं ओलं आहे। शेतामध्येच प्लॉट घेतलेला आहे। इकडे शेजारी बांधकाम चालू आहे, शेजाऱ्याचं अर्ध बांधकाम झालेलं आहे। आमची अजून लाईन आलेली नाही आहे, त्यामुळे म्हटलं लाईन आल्याच्या नंतर सुरू करू। आणि मग आता एक चक्कर मारली, खूप दिवसापासून इकडे आलो नव्हतो, म्हटलं आता एकदा जाऊन येऊ। आता आलो होतो इकडे, पाहिलं तर नाही, दिवाळीपर्यंत काही होणारच नाही काम। तर असं आहे, इकडे आजूबाजूला असं वातावरण आहे, शेती आहे, फ्रेश वातावरण आहे। इकडे झाडं आहे, सोयाबीन पेरलेली आहे, इकडे पण सोयाबीन आहे। असं आहे आमचं इकडे फ्रेश वातावरण आहे। शेतामधलं वातावरण फ्रेश असते। सिटीमध्ये राहायला गेलं तर खूप प्रदूषण असते, त्यामुळे शरीराला हानिकारक असते। त्यामुळे आमचा प्लॉट इकडेच आहे। मग म्हटलं बांधकाम सुरू करू, पण त्याच्या अगोदर तुम्हाला प्लॉट दाखवू। कसा आहे आमचा प्लॉट नक्की सांगा। हे बसलेले आहेत, वर बसलेले आहे, शेजाऱ्याचं काम झालेलं आहे। त्यांचं काम पावसाच्या अगोदरच झालं होतं, आता पाऊस म्हटल्यावर काहीच करता नाही येत। त्यामुळे सिमेंट ठेवण्यासाठी जागा करणे, माल टाकायला सुद्धा जागा नाही, त्यामुळे म्हटलं राहू देऊ। तर मग असं आहे बघा, इकडे असं वातावरण आहे। आज ऊन नाही आहे, आज आभाळ आलेलं आहे, असं वातावरण आहे आमच्या इकडे। तुमच्या इकडे पाऊस आहे का? हे असं आहे, शेजाऱ्याचं काम एवढं झालेलं आहे, हे असं आहे। तर मग हे असं आहे, एक वेळ चक्कर मारून आलं की समजून जाते। हिरवीगार शेती आहे इकडे। शेतामध्ये आल्यानंतर एकदम फ्रेश वाटते। घर झाल्यावर तर अजूनच चांगलं वाटते। मग आता घर झाल्याच्या नंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवू। मग पाहू, आता 1-1.5 महिन्याच्या नंतर पाणी उघडूनच जाईल, त्याच्यानंतर करू बांधकामाला सुरुवात। तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।